नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव जिल्ह्याच्या शहराच्या जवळपास साधारणपणे एक 20-22 किलोमीटर अंतरावर आहोत. महाळंगी गावात आहोत आपण. आणि या महाळंगी गावात एका शेतकऱ्याला पवनचक्की, या पवनचक्कीची जी फॅन असतात, ते फॅन वाहून नेणाऱ्या जी गाड्या असतात, त्या गाड्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक लालच दाखवतात. तुम्हाला 3 लाख रुपये देतो, 2 लाख रुपये देतो, आमच्या गाड्या राहाव्या. आणि मग 10-15 हजार रुपये देऊन त्या शेतकऱ्याचं वावर वापरण्याचं काम ग्रामीण भागामध्ये महाळंगी गावामध्ये होत आहे. असं खरं म्हटलं तर प्रत्येक गावात हे फॅन, पवनचक्कीचे फॅन घेऊन जाणाऱ्या या जी गाड्या आहेत ती शेतकऱ्याला वेड्यात काढत आहेत. असेच एक शेतकरी महाळंगी गावात आहेत, तरुण आहेत. काय घडले त्यांच्या बाबतीमध्ये ते आपण त्यांना विचारूया. सर नमस्कार. शेतकरी बांधव, तुम्ही तरुण आहात, शेतीवर तुमचं जीवापाड प्रेम आहे, रात्रंदिवस शिक्षण वगैरे सोडून तुम्ही शेतीकडे लक्ष देतात. हे वावरण्याच्या अगोदर, म्हणजे हे वावर जे आहे ते कोळपण्याच्या अगोदर काय घडलं तुमच्या शेतात? त्यांनी गपचीप आले, गपचीप रात्रीच्याला गाड्या लावले. सकाळ वाटून आम्ही शेताकडे आलो तर आम्हाला म्हणले ती जी शेती जी आहे तुमची तिथं तुम्हीच गाड्या लावायला लावले. आणि पुन्हा त्यांच्या ड्रायव्हर विचारलं नव्हतं का त्यांनी गाड्याला? विचारलं नव्हतं त्यांना. हां हां. म्हणजे त्यांची ते पैफिया रोडला आले होते, मग त्यांना गाडीच क्रॉसिंग करता येत नव्हती ना, म्हणून त्यांनी गाडी डायरेक्ट नांगरटीमध्ये लावली. त्यांच्या ड्रायव्हरला मी त्यावेळेस नांगरलेलं नव्हतं का? हा नांगरलेलं होतं, नांगरटीत गाड्या लावल्या. इथनं साधारण ते 100 ते 200 मीटर. मला म्हणले 3 लाख रुपये देतो तुम्हाला, गाड्या जाऊ द्या आता बघलेला. पोलीस स्टेशनला नेलं, पोलीस स्टेशन मधून दबाव टाकायला लागले आमच्यावर. पोलीस स्टेशनला का बरं नेलं? पोलीस स्टेशनला चला म्हणले. ड्रायव्हरांना सांगितलं त्यांनी, तुम्ही आम्ही म्हणतो तसं म्हणा. हा, शेतकऱ्यांनी गाड्या लावायला लावलेत रात्री. पुन्हा त्यांना येऊन विचारलं तर ते ड्रायव्हर काय म्हणते, सकाळी 5-6च्या दरम्यान येऊन विचारलं तर त्यांनी म्हणते आम्ही नाही वाटोळ केलं, आमच्या टायरनी वाटोळ केलं. 3 लाख रुपये देते म्हणले, त्यांनी फक्त माझ्या फोनपेला 15,000 रुपये टाकलेत. म्हणजे टायरनं वाटोळ केलं? टायर, जमिनीच्या गाडीच्या टायरनं? गाडीच्या टायरनं. पण ती गाडी आणली कुणी इथं? त्या ड्रायव्हरनीच आणली ना. ड्रायव्हर आमच्या टायरने आणलंच नसतं तर ते टायर शेतात आलंच नसतं. व्हिडिओ आहे, मूर्खपणाची भाषा आहे. आणि साहेब आले तर साहेब म्हणले त्यांना, तुम्ही त्यांना दारू पाजली असेल, ड्रायव्हरांना काय केलं असेल म्हणून त्यांनी गाड्या लावल्या. कुठले साहेब होते ते? त्यांचं नाव काय तर घेतलं का? त्यांचा फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे घेतला? ड्रायव्हरचा व्हिडिओ, साहेबांचा नंबर आहे माझ्याकडे. ड्रायव्हर काय म्हणला? मला आमच्या टायरने वाटोळ झाले, मला रेकॉर्डिंग आहे त्यांची माहिती. बरं, टायरने वाटोळ झाली. तू म्हणावं शेतकऱ्याला न विचारता गाडी इथं आणलीच, म्हणजे टायर म्हणून आलं का? टायर म्हणून येते का? नाही, ड्रायव्हरनं आणली तरी ड्रायव्हरनं आणलं तर येईल ना. म्हणजे तुम्हाला वेड्यात काढण्याचं काम केलं काय? गाडीचा नंबर वगैरे काय? फोटो आहेत त्यांचे. बरं. आता तुमचं काय मत आहे? आणि काल त्यांच्या गाड्या इथं पंख्याच्या उभा राहिल्या होत्या. 2-3 दिवसाखाली गाड्या त्यांच्या आल्या होत्या इथं. त्यांची या गाडीची चावी, म्हणजे त्यांना आपण पैसे मागणार म्हणून माहित होतं, नाहीतर गाड्या जाऊ देत नव्हतं. त्यांनी सिस्टीम काय केली, त्यांच्या गाडीची त्यांनी चावी घेतली आणि त्यांनी चावीचे आरोप आमच्यावर केले. चावी तुम्ही घेतली बुडवण्यासाठी चावी, म्हणजे आम्हीच घेतली असं. म्हणजे मला पोलीस स्टेशन मधून PSI साहेबांचा, ते समध्यांचा फोन आलता. तुमच्यावर आरोप केला? माझ्यावर दबाव टाकायला लागले, जेलमध्ये टाकीन, खंडणीचा गुन्हा दाखल करीन असं म्हणायला लागले. म्हणजे पैसे बुडवण्याचाच प्लॅन, बाकीचं दुसरं काय नाही. म्हणजे शेतकऱ्याला 3 लाख रुपये देतो म्हणून तुमची फसवणूक केली. आता तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं एवढंच आहे की पोलीस साहेबांनी जसं त्यांची म्हणजे हे केलं, त्यांच्यासाठी फोन लावले मला त्यांच्या चावीसाठी, तसं माझं जी म्हणजे त्यांनी नुकसान केलंय, नुकसान भरपाईसाठी बी साहेबांनी त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करून घ्यावी, एवढीच माझी कारवाई करावी. किंवा त्यांना दबाव टाकून शेतकऱ्याला मदत करायला हवी. की जे 3 लाख रुपये देतो म्हणले होते ते त्यांनी दिले नाहीत, फक्त मला 15,000 रुपये दिले. मग द्यावे का नगद द्यावे तुम्हाला? त्यांनी पैसे द्यावे लागतील. समजा तुम्ही जर म्हणलं नसतं तुम्हाला 3 लाख रुपये देतो, तर आपण तुमच्यावर आरोपच केला नसता ना, तुम्ही देतो म्हणलं. म्हणजे त्यांनी देतो म्हणून तुम्हाला लबाड बोलण्याचं काम करते. आणि ते बी 15,000 बी त्यांनी दिले नाहीत. तब्बल मी नाही म्हणलं तर त्यांना 50 ते 60 वेळेस फोन लावले. त्यावेळेस नंतर त्यांनी मला पैसे दिलेत 15,000 रुपये. तुम्ही गाड्या खरं म्हणलं तर पैसे दिल्याशिवाय मध्ये लावू दिले नाही पाहिजे होत्या? नाही, म्हणजे आपल्याला माहितच नव्हतं त्यांनी गाड्या लावलेल्या. मुकाट्या आले? मुकाट्या रात्रीच्या लावल्या आणि त्यांचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. किती तारखेला घडलं ही? ते तारीख काय ध्यानात नाही मोबाईल मध्ये. 2 दिवस 3 दिवस म्हणजे 10-15 दिवसाच्या आत बाहेर घडले. 15 दिवस झाले का? मग 15 दिवसापासून तुम्हाला दबाव टाकला पण तुमची पेमेंट दिली नाही दिली. फक्त 15,000 रुपये मारलेत त्यांनी.
आणि ते काय म्हणले ह्या ऊसाच्या पलीकडल्या साईडनं गाड्या लावल्या होत्या त्यांनी. बरं, म्हणजे ते 3 गुंठ्यात दाखव बरं ऊस. ह्या ऊस, ऊसाच्या द्राक्षाची ऊसाच्या बाग वगैरे साईडला. का? हा, द्राक्षाची बाग शेजाऱ्यांची आहे. बरोबर, त्याच्या पलीकड हा. द्राक्षाच्या बागेच्या पलीकडे लावले का त्या हा, ऊसाच्या? नाही ह्या इथं आपल्या बोरच्या पलीकडल्या साईडला कुळलेल्या रानात त्या. म्हणजे द्राक्षाच्या पलीकडे राहणार का? नाही अलीकडे हो का, हे पैप आहे हा, हा, का, हा. पैपाच्या अलीकडे लावले म्हणजे ऊसाच्या बाजूला हा, लावले. ऊसाच्या बाजूला लावले. ते म्हणले तिथल्या 3 गुंठ्याचे पैसे देणार, नांगटीतले पैसे देणार नाही. हा. त्याचे 3 लाख बघू म्हणले आणि इथलेच फक्त त्यांनी 15,000 दिलेत. बरं, आता हे जर असे प्रकार घडले, तुम्ही एक 4 अक्षरे शिकला, तुम्हाला कळाले म्हणून आपल्या शेतीचं नुकसान या लोकांनी केलं, तुमची फसवणूक केली आणि उलट पोलीस डिपार्टमेंटनंच दबाव टाकला. हा, आता तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला आणि शेतकरी बांधवाला काय आव्हान करणार? मी पोलीस डिपार्टमेंटला एवढंच विनंती करतो की जसं तुम्ही त्यांना न्याय देता तसे बी गोरगरीब जनतेला न्याय द्यावा, एवढीच विनंती आहे पोलीस साहेबांना. आणि शेतकऱ्याला काय आव्हान आणि समजा त्यांची जर आपण चावी घेतली असेल तर आपल्यावर गुन्हा त्यांनी कोणताही दाखल केला तरी आपल्याला काय हरकत नाही. पण त्यांनी जे आरोप जे माझ्यावर केले ते त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, खोटे आरोप केले म्हणून. खोट्या आश्वासन दिले हा. तुम्हाला, हा. आरोप तर केले, पण पैसे देतो म्हणून शेतकऱ्याचं जमीन वापरली. हा, म्हणजे त्याने लबाड बोलला, त्याच्यावर हा. कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बरं, ही अशी जी वागणूक दिली शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांचं रान वापरून घ्यायलेत आणि ह्या कंपनीचा फायदा करून घ्यायलेत, असे माणसं बाकीच्या बी शेतकऱ्याला त्रास द्यायलेत, है ना? हा, समजा शेतकऱ्यांना त्रास द्यायला त्या लागले. शेतकऱ्याला काय सांगचाल तुम्ही? त्या शेतकऱ्यांना मी एवढंच एक सांगतो, रिन्यूचं ॲग्रीमेंट आहे म्हणतात, हा. त्यांनी श्रेयंटिकाच्या गाड्या नेतात आणि इतर 2-3 कंपनीच्या गाड्या वावरामधून आपल्या नेतात. आता माझ्या इथं आधी ॲग्रीमेंट करताना त्यांनी एकच कागद जोडला होता रिन्यू कंपनीचा, हा. कराराच्या ह्याच्यामध्ये 2 वर्षाचा करार केलेला आहे. 50 गुंठे त्यांना रान दिलेलं आहे, पण आता इथं सध्या 55 ते 60 गुंठे रान भरायला लागले. बरं. तरी 10 गुंठे त्यांनी पैसे देतो म्हणले होते, पण त्यांनी आणि त्याच्यावर आक्षेप काही घेतलेला नाही पौष्टिकवाल्याने. नाही. आता तुमची मागणी शेतकऱ्याला आव्हान हा. केलं, तुमची मागणी पण तुम्ही पूर्ण हा. केली. तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे गजानन रामेश्वर सुरेश, राहणार माळंगी, तालुका जिल्हा धाराशिव. तर हे आहेत गजानन माणिक सूर्यवंशी. नाही, रामेश्वर सुरेश. गजानन रामेश्वर सूर्यवंशी आहेत. चांगला होतकरू कार्यकर्ता दिसतो, शेतकरी दिसतो. तळमळ आहे की या कंपन्या शेतकऱ्यांना फसवत आहेत. शेतकऱ्याचं रान वापरतात, 3 लाख रुपये देतो म्हणतात आणि ते पण देत नाहीत. किमान ह्यांनी 50-60 फोन केले. हे 10-15 दिवस कारभार चाललेला आहे आणि 10-15 दिवसापूर्वी यांनी आश्वासन दिलेलं 3 लाख रुपये देतो म्हणून, ते तर दिलं नाही. म्हणजे चक्क शेतकऱ्याला फसवलं. पण 15,000 रुपये पाठवले. आपल्या या गाड्या शेतकऱ्याच्या रानात उभा करून, शेतकऱ्याचा रानाचा वापर करून कंपनीचा फायदा करणाऱ्या या गाडी चालकावर योग्य ती पोलीस डिपार्टमेंटनं कारवाई करावी आणि माझ्या गरीब शेतकऱ्याला मला देतो म्हणलेले पैसे मिळवून द्यावे किंवा त्यांच्यावर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा, अशी माफक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि छोटा शेतकरी आवाहन करतो आहे बाकीच्या शेतकऱ्यांना की ॲग्रीमेंट केल्याशिवाय, आपलं पेमेंट दिल्याशिवाय या कंपनीच्या गाड्या आपल्या वावरात लावू देऊ नका, आपलं वावर वापरू देऊ नका. कारण ह्या कंपन्या अब्जाधीश रुपये शेतकऱ्याच्या या रानावर गाड्या उभा करून कमवत आहेत. पण शेतकरी मरतो आणि चोरटं चरतं, अशी परिस्थिती आज ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या बाबतीत होत आहे. तर पवनचक्कीवाले हे जे लोक आहेत ते शेतकऱ्याचा वापर करून, फसवेगिरी करून स्वतःचा स्वार्थ साधत आहेत. याच्यावर योग्य ती कारवाई करून माझ्या गरिबाचे पैसे मला 3 लाख रुपये सरकारने मिळवून द्यावे आणि अशा लोकांवर, लबाड लोकांवर योग्य ती कारवाई करावी की जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना या पवनचक्की चालवणाऱ्या, याचे फॅन वाहून नेणाऱ्या गाडी चालकावर योग्य ती कारवाई करावी. ही त्या शेतकऱ्याचं वाटोळं होऊ नये, शेतकऱ्यांनी जागरूक राहावं, असंच आव्हान या गणेश रामेश्वर सूर्यवंशी राहणार म्हाळंगी यांनी आवाहन केलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये शेतकरी कसे दक्षता घेतील आणि पोलीस कशा पद्धतीनं कारवाई करून या शेतकऱ्याला न्याय देतील, तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार शेतकरी बांधवांनो कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद.
म्हाळंगीकर, धन्यवाद धाराशिवकर, जय हिंद जय महाराष्ट्र. टोटल वावरामध्ये गाडी लावलेली आहे त्यांनी. वावराच्या पार आतमध्ये. नहीं होगा, मेरा इधर ही खड़ा हूँ मैं. सुबह वो हमारा नुकसान हुआ है वो अरे कौन तो कौन वो भर नुकसान देगा? तो टाइट से हुआ ना, वो तो टाइट दे दीजिए. तुमरे को इतना पीछे करता तुमरे हूँ. को इधर मत लगाओ गाड़ी बोला था ना मैं तो तुम सुनते. मैं सुनते नहीं है, लेकिन इतना पीछे करता हूँ. हाँ? नहीं नहीं मैं नहीं लेने देगा गाड़ी. अरे यार, मेरा इतना वो नुकसान पानी भरपाई है देना ना, पड़ेगा. इतना पीछे करके छोड़ता नहीं हूँ नहीं मैं. मेरे को देना क्या. तुम पाइप के लिए गाड़ी आगे कहीं को ले लिया, मेरे को दिक्कत कुछ है. हाँ, इतना पीछे कर लेता नहीं हूँ. नहीं तुमरे को पाइप वाला बोला ना आगे ले लो गाड़ी, तो तुम उससे पूछो पीछे लूं क्या गाड़ी. किसको पूछूं? आपने तो पाइप लगवा के